नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी मार्केट यार्ड या संघटनेचे कार्यकर्ते, व्यापारी या ठिकाणी आहेत. यांचं काय मत आहे ते आपण जाणून घेणार आहेत. तर एकदम छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड व्यापारी संघटना. हे आम्हाला इथं रोडचं आणि सिक्युरिटी गार्डसाठी आम्ही निवेदन दिलं. तसंच काही इतर बी मागण्यात पर सभापतीनं काल आमच्या तुर्तास रोड व सिक्युरिटी गार्डच्या मागणी अगोदर त्या निवेदनामध्ये मागण्या कोणत्या कोणत्या केल्या होत्या आणि तुमच्या सभापतीनं नेमकं त्या मागण्याच्या विषयी काय शब्द दिला हे सांग. आम्ही प्रथमतः इथं पावसाळा चालू झाल्यामुळं रोडची मागणी केली लिलावासाठी. दुसरी मागणी आम्ही सिक्युरिटी गार्ड व जनावर व्यवस्थापनासाठी केले. तिसरी मागणी आम्ही स्वच्छ पिण्याचे पाणी मागितले. चौथी मागणी आम्ही स्वतंत्र मुतारी व्यवस्थापन पुरुष व महिलांसाठी मागितले. तसेच यामध्ये चेअरमन साहेबांनी प्रतिसाद चांगला दिला आम्हाला. त्यांनी तुर्तास आम्हाला जे गरजेचं आहे म्हणजे रोडची मागणी अत्यंत म्हणजे गरजेची होती. पावसाळा चालू असल्यामुळे शेतकरी माल आम्ही खाली टाकत होतो, ते घाण होत होता. हे पण त्यांनी म्हणजे निदर्शनाचा आणून दिल्या तात्काळ मंजूर केला त्यांना. त्याबद्दल आम्ही सर्व व्यापारी वर्गातर्फे त्यांचं अभिनंदन करतो आणि चेअरमन साहेबांनी असेच विकासाची गंगा मार्केट यार्डमध्ये आणावे व आपल्या तालुका व जिल्हास्तरीयमध्ये आपल्या मार्केट यार्ड धाराशिवचं नाव जावे, हीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे. साहेब, काही जी चोरी करणारे लहान लहान पोरं पारधी समाजाचे असतील अगर इतर कोणी असतील तर त्या पोरावाला कंट्रोल करण्यासाठी तुम्ही एक सिक्युरिटी गार्ड मागितला होता. त्याच्यावर काय केलं सभापतीने? काल गुरुवारी आमची बैठक झाली बाजार समितीमध्ये. चेअरमन साहेबांनी आम्हाला ते बापू पवार म्हणून पारधी पिढीतले एक नगरसेवक आहेत, त्यांच्या मार्फत एक सिक्युरिटी गार्ड त्यांनी नेमणूक करण्यात आली. आता त्याच्या अंडरमध्ये बाकीचे सगळं कामकाज चालणार. ते सकाळी 6 ते 9 पर्यंत येणार आणि पारधी व्यवस्थापन त्याच्या हाती देण्यात आलेलं आहे. त्याची आम्हाला फार तकलीफ होती. शेतकऱ्यांचा माल चोरीला जात होता, आमचा पण माल बळजबरी चोरी जात होता. याच्यावर उपाययोजना म्हणून त्यांनी एक सिक्युरिटी गार्ड नेमलाय. तो काय असं शासकीय नाही किंवा पोलीस नाही, तो फक्त त्यांच्या समाजातर्फे एक माणूस नेमण्यात आलेला आहे. आता बघूयात त्यांनी किती. ते समाजातर्फे नाही नेमलेलं. हा काल त्यांच्या सभापतीचं स्पष्ट मत आलंय. ऐका ती कोणत्या समाजाचा हा भाग विनिराळा, पण हा जो माणूस आहे ती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने लावलेला आहे आणि तो कायम लावलेला आहे. म्हणून देण्यात आले. हा, ती सिक्युरिटी गार्ड म्हणाल अगर इथलं नियोजन करणारा असेल ती काय असेल ते असेल, पण तो दिलाय. त्याच्यामुळे तुम्ही समाधान आहेत का? हो, आम्ही त्यावर समाधान व्यक्त केलं कालच. सर, अजून काय काय मागणी केली होती? अजून काय काय मागणी केली? तुम्ही समाधानी आहे सगळे? हो समाधानी. साहेब, निवासी शेतकऱ्यासाठी एक निवासी काय म्हणते त्याला, हॉल बांधून देण्यात, शेतकरी निवासी एक हॉल बांधून देण्याचा त्यांनी शब्द दिला आहे. पुन्हा वॉल भिंत म्हणजे कंपाऊंड भिंत सुद्धा तयार करून देतो असं त्या सांगितलंय. रोडचं काम कधी चालू करतो? हो, तुर्तास या आठवड्यामध्ये 2-3 दिवसात त्यांनी करतो म्हणलेत रोडचं काम. आणि बाकीच्याही मागण्या त्यांनी म्हणजे अत्यंत ज्वलंत प्रश्न घेऊन त्यांनी करतो असं आश्वासन दिलेलं आहे. बरं, पाण्याचं आणि सार्वजनिक संडास बाथरूम बांधून ते टेंडरच्या रूपानं ते देण्यात येणार आहे आणि त्याची स्वच्छता ती टेंडरवालेच करणार आहेत आणि पैसे देऊन संडासचं ते नियोजन करणार आहेत, हे सुद्धा त्यांनी शब्द दिला. ह्याच्याबद्दल काय वाटतं? अत्यंत म्हणजे चांगला उपक्रम आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात म्हणजे इथं स्वच्छतागृहाचं जर हे केलं, येणारे जाणारे जे शेतकरी असतील, व्यापारी वर्ग असतील, इथं ग्रामीण भागातून महिला पण खरेदीदार जास्त आहेत, म्हणजे शेतीमाल घेणारे, त्यांना सगळ्यांचीच सोय होईल. या उपक्रमाबद्दल त्यांचं पण अभिनंदन आहे. पण एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर व्हावे. तुम्ही आभार कसं काय मानणार हो साहेब? तुम्ही आभार कसं मानणार? मला अतिशय आनंदाची वार्ता वाटते की त्यांनी नेमणूक केली. आमच्या याला मार्केट यार्डाला त्यांनी वॉचमॅन दिला, गार्ड दिला. याच्यामुळे मला असं वाटतंय की जे काय मार्केट सुधारणा होईल ते आता
चेअरमन साहेब एक नंबर मध्ये काम करतील याच्यानंतर पण. या गोष्टीमुळं तुम्ही कशा पद्धतीने आभार माना? एकदम म्हणजे कृतिशील चेअरमन भेटलेले आहेत आमच्या मार्केट यार्डसाठी, कारण आतापर्यंत जे विषय मार्गी लागले नाहीत ते या चेअरमन साहेबांनी या त्यांच्या कालावधीत आम्हाला व्यापारी संघटनेचं म्हणजे म्हणणं ऐकून तुर्तास निर्णय घेतलाय. याच्याबद्दल व्यापारी वर्गातून फार म्हणजे त्यांच्याबद्दल कौतुक होत आहे सध्या. तर या कौतुकामध्ये त्यांनी लवकरात लवकर ऍक्शन घेऊन काम करतील तेवढं अजून आम्हाला अभिमानास्पद वाटेल. आभार मानतो. तर हे आहेत सचिव राजपाल, आडनाव दुधवाते आहेत, आणि उपाध्यक्ष समीर शेख आहेत. हा समीर. तुमचं काय? लिपिक आहेत. तुमचं रमाज शेख. कोषाध्यक्ष. तर हे तुमचं काय? बर, हे सगळे व्यापारी संघटना आहे. याने मनपूर्वक राजेंद्र बाळासाहेब आहेत का, बाळासाहेब पाटील हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. अत्यंत चांगला निर्णय घेऊन तात्काळ या रोडचं काम चालू करणार आहे त्या 2-3 दिवसामध्ये. हाच रोड, हे रोड दाखव बाळा, हा रोड आहे आडतीचा, हा रोड इकडून दाखव. आणि या रोडसह या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वच रोड अत्यंत चांगल्या दर्जाचे जर झाले तर बार्शीला जाणारा, मुरुडला जाणारा जो व्यापारी हे शेतकरी आहे, तो शेतकरी याच ठिकाणी आडतीवर माल घेऊन येईल. म्हणून हे रोड मी तात्काळ बनवणार असं सुद्धा चेअरमन साहेबांनी सांगितलंय. आणि या चेअरमन साहेबाच्या चांगल्या कामाचं कौतुक करण्यासाठी छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड संघटना आहे ना, या संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचं मनपूर्वक आभार मानलेला आहे. खरं म्हणलं तर सभापती साहेब, तुमच्या काळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम होत आहे असंही त्यांनी कौतुक केलंय. फक्त अपेक्षा आहे की तात्काळ कामाला सुरुवात करा. पाऊस पडत आहे, इकडे चिखल होत आहे, आणि हे सिमेंट कॉन्क्रीटचा रोड असल्यामुळे याला कसलीही अडचण येणार नाही, कारण पावसाचा सिमेंट कॉन्क्रीट रोडला जास्तीत जास्त फायदा होणार आहे. म्हणून या आडतीतले सगळे रोड, कंपाऊंड वॉल, शेतकऱ्याचं निवास, पाण्याची सोय, संडास बाथरूमची सोय, आणि अजून तुम्ही एक ऑफिस चेंज करायचा ठराव घेतलाय असं बी कळाले, तर ते ऑफिस, या सगळ्या सोयी सवलती आणि विकासात्मक काम आडतीतून सुरुवात होणार आहे. तर लवकरात लवकर हे काम करावं अशीच या संघटनेच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. आणि तुमचं तोंड भरून कौतुक करून त्यांनी आभार मानलंय. या आभारामुळे मी सुद्धा समाधान आहे. आणि तुम्हाला खडतर प्रवास युट्यूब चॅनलच्या वतीने सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तर बघूया काम किती लवकर चालू होत आहे, याकडे व्यापाऱ्यांचं लक्ष आहे, शहरातल्या व्यापाऱ्याचं लक्ष आहे. कारण हितला विकास होणे म्हणजे धाराशिव शहराचा विकास होणार आहे. राणा दादा, तुम्ही सुद्धा या मार्केट यार्डकडे लक्ष द्यावं अशीच अपेक्षा या व्यापाऱ्यांची आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये किती लवकर काम चालू होणार आहे तेच पाहू येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आणि आपले विचार धाराशिवच्या विकासासाठी, मार्केट यार्डच्या विकासासाठी आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.